हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण कडक झालाय मंडपात मला ऐकायला अशी व्यवस्था करा स्पीकर वाले कुठे तुम्ही कडक होतोय आवाज नारायण 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 हा आवाज असाच ठेवा त्याला बेस द्या ना किंचित बेस जाड पण द्या नारायण 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 हरी हरे
रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार, 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 नाम
कपी कुळाचे मंडन कपी कुळाचे मंडन कपी कुळाचे मंडन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन टाळ वाजवा टाळ शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन नाम गीता विघ्नेशाय नाम गीता विघ्नेशाय नाम गीता विघ्नेशाय नाम गीता विघ्नेशाय ज्याचा महिमा वर्णुकाय ज्याचा महिमा वर्णुकाय दासा महिमा वर्णुकाय दासा महिमा वर्णुकाय दासा महिमा वर्णुकाय दासा महिमा वर्णुकाय गोपाल रुमाई गोपाल कुमारी 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 अकरावा अवतार रुद्र अकरावा अवतार
करी दुष्टांचा संहार. नाम तानपुरा कमी करा. रुद्र अकरावा अवतार, रुद्र अकरावा अवतार, करी दुष्टांचा संहार. नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय. कपिकुळाचे मंडन, त्याचा आवाज आहे का? कपिकुळाचे मंडन, कपिकुळाचे मंडन, शरण एका जनार्दन. नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. सकल संतांच्या आणि महाराष्ट्राचं उपास्य दैवत पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत, पर्वतांच्या कुशीत बसलेलं आणि पुरंदरच्या ऐश्वर्यांनी संपन्न असलेलं हे माळशिरस नावाचं पवित्र स्थान. करण्यांचा आवाज वर झालाय, मंडपात आवाज द्या मला. पुण्यासारख्या समृद्ध प्रभागात डेव्हलपमेंटचा हा कालावधी असताना तुम्ही समग्र सज्जन श्रोते एकत्र येऊन हा सप्ताहाचा आटापिटा करत आहात. त्याचं एकमेव कारण आहे, लोककल्याण व्हावं, संत चरण रजकणाचं महत्व समाजाला समजावं, आध्यात्मिक वृत्तीवरती समाजाने आरूढ व्हावं. श्री ज्ञानोबा ते तुकोबा आणि भानुदास एकनाथ या वैश्विक तत्वज्ञानाचा स्वीकार आपण करावा आणि लोक उद्धार होण्यासाठी कीर्तन एक जगाच्या पाठीवर असं माहेर घर आहे की त्याच्याच माध्यमातनं बिथरलीला, स्वैराचारी झालेला, अपप्रवृत्तीनं वर्तन करणारा जो वर्ग आहे, त्या वार्षिक नामसप्ताहाच्या माध्यमातनं एक टॉनिक, एक अँटिबायोटिक औषध त्याला मिळतं आणि ती माणसं परमार्थाला प्रवृत्त होतात. या सप्ताहाचं नाव वाढवण्याचं काम हे गावकऱ्यांच्याच हातानं होत असतं. त्याला अर्थार्जन लागतं, लोकसंग्रह लागतो, कष्ट लागतात, समर्पणाची भावना लागती, टीका टिप्पणी निंदा नालस्ती कुणी केली तर ते सहन करण्याची क्षमता अंगी असावी लागती. जुन्या आणि नवे एकत्र येऊन हा एक उत्तम योग या ठिकाणी घडून आला आणि सरपंच महोदयांच्या या कष्टाला फळ सगळ्यांच्या सहकार्याने आलं. त्यांना मी धन्यवाद देतो. तुमचा एक फायदा आहे की पखावज वादक तुम्हाला अन्यत्र भूमीतून निमंत्रित करावा लागत नाही. गावातल्या माणसाची किंमत गावात नसतेच, आवाज कमी करा. गावातल्या माणसाची किंमत गावात मुळात नसतेच, लोकांना ती कळतच नसते. ती असायला पाहिजे असंही नाही. मातृभूमी, जन्मस्थान आणि सासरवाडी या त्रिकांडात्मक भूमीत माणसाला किंमत मिळेलच असं नाही आणि ती मिळावी असा अट्टाहासही नाही. परंतु हे पखावज वादक धर्माधिकारी खूप शार्प आहेत. म्हणजे मला आवडलेल्या पखावज, आवाज कमी करावा बाबा, मला आवडलेल्या पखावज वादकांच्या पैकी श्री उद्धवजी गोळे पुण्यातले साथीचं वादन, श्री राम महाराज काजळे परभणी आणि धर्माधिकारी हे संयमाचं वादन वाजवतात. म्हणजे मला सोलो येतो म्हणून वाजवावा म्हणून वाजवत नाहीत ते. मला मुखडा येतो मी वाजवावा म्हणून ते वाजवत नाहीत. तर निवडलेल्या अभंगाला अपेक्षित काय आणि प्रमाणाला कितपर्यंत आघात करावा लागतो हे त्यांना कळतं.
त्यामुळे पोषक साथीचं तुम्ही वाजवताय, तुम्हाला मी खूप धन्यवाद, तुम्हालाही धन्यवाद देतो. श्रोतृवर्ग गावातला तर आहेच, परंतु आपल्याकडे आज अतिथी देवो भव या वचनाप्रमाणे ज्ञानोबरांचं वचन असे, अवमानिल्या अतिथी. अतिथींचा अवमान आपल्या हाताने होऊ नये, त्याचं कारण आहे सुकृताची माती आपल्या हाताने आपल्याला करायचा योग येऊ नये, याकरता अतिथी देवो भव असं म्हणत म्हणत श्रीराम काका कड, आदरणीय मोरे मामा, रामचंद्र महाराज खेसे, राजू नाना महामुनी, रघुनाथ दादा महामुनी, संजय महाराज भोसले, कामथे महाराज कुंभार वळण, देवीदास महाराज थोपटे, शंकर दादा खांडगे, माऊली आनंद महाराज हंडगर, विनोद झेंडे महाराज, राजगुरू महाराज, मोठे महाराज आणि बालवारकरी संत सोपान काका, आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, मीडिया तंत्र, पत्रकार बांधव, प्रिंट मीडिया, माता भगिनी अबालवृद्ध, आयोजक नियोजक, हितचिंतक आणि समीक्षक या सगळ्या जणांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आता तानपुरा कायमचा बंद करा, कारण मला पंख्यांचा आवाज सहन होत नाही म्हणून मी मंडपातले पंखे बंद करायला लावले. त्यांनी ते ऐकलं, पण त्या जनसेटचा एवढा प्रॉब्लेम होतो की मन विकलांग होऊन जातं. मी प्रत्येक कीर्तनात यूट्यूबला सांगतो, दशक्रियेला मला बोलू नका, वास्तुशांतीला निमंत्रण देऊ नका, लग्न कार्याला बोलू नका, जिथं जास्त गर्दी तिथे मला बोलू नका, मोटरसायकल, चौक, मुलं बाळ धिंगाणा त्या मातीत मला बोलू नका, आणि जिथे मंडपाच्या पडद्याला जोडूनच जनरेटर लावलं तिथे मला बोलू नका. रोज माझ्या 75% यूट्यूबच्या कीर्तनात माझी सूचना आहे. काय होतं, वक्त्याला एक प्रभावी भूमिका समाजासमोर मांडायची असते आणि टाचणी पडली तरी आवाज मंडपात यावा एवढी सोली व शांतता अपेक्षित माझ्या स्वभावात कक्षेत बसते आहे. आणि तो आवाज सारखा एखाद्या शकटासुरासारखा धडधड धडधड कानावरती पडतो आहे. त्यामुळे मन विकलांग झालं. आता हवा काही मला नको वाटते का आपल्या सगळ्यालाच, पण हवेचा प्रॉब्लेम माईकला होतो हे त्यांना कळत नाही. त्यात मॅग्नेट धातू आहे, ती हवा खेचल्या जाते आणि आवाज हॅमिंग होतो आणि मग ते ऑपरेट करता करता परेशान होतात. त्यामुळे पंखा बंद असावा लागतो. आय एम ऑपरेटर, मला माहिती आहे, मला त्याची जाणीव आहे. चला आता तुम्ही काही करू शकत नाहीत हे गारणं सांगितलं, लोक म्हणतात लाईट गेलेली आहे, लोड ओढत नाही. मला माहिती कारण पुढचे, आणि वायर जरा आखोड आहे त्यामुळं करता नाही आलं. तर मग मला सांगा, जा येताना मी वायर बरोबर घेऊन येत जाईल. विठ्ठल विठ्ठल सगळे जे येणार आहेत ना ते मोठ्या आवाजातच कीर्तन करतील, त्यामुळे त्यांना विको लागेल, बास लागेल, सगळं लागेल. त्यामुळे माझी एक मर्यादा आहे, परंपरा आहे, आणि त्या परंपरेला तडा न जाता यादव बुवा मला काही प्रकरण समाजासमोर मांडायची असतात. आजचा अभंग जरा अनावट, अपरिचित आणि सहजासहजी नाथरायांचा गाथा आपण न पाहिल्यामुळे तुमच्या कोणाच्या लक्षात नसलेला, पण अल्फाबेटिकल अक्षर टाकल्यामुळे गुगलला, नेटला गाथा सर्च केला की समोर येणारा आजचा हा अभंग तुमच्या समोर मी मांडतो आहे. विना घेतानाच रेकॉर्डिंग शूटिंग सुरू होण्याच्या आधी मी सगळ्यांना विज्ञापना केली की मी सांगितलेला विषय हा आहे का, तो नाही का, एक वेगळं चिंतन मी करू का, या सगळ्यांची होकारार्थी भूमिका मी मंडपात घेतली आणि मगच अभंग प्रतिपादनाला सुरुवात केली. माझं असं मत आहे, द्रव्य घेणाऱ्या महाराज लोकांना देणाऱ्याने खुशाल द्यावं, माझं भांडण अजिबात नाही. घेणारानी पण घ्यावं, पण येणाऱ्या काळात सप्ताह करत्यांनी येणाऱ्या बुवांना त्यांनी निवडलेले अभंग द्यावेत. विठ्ठल माझ्या गावात गुलेश्वराचं स्थान आहे, माझ्याजवळ मल्हारी मार्तंडाचं स्थान आहे, माझ्याजवळ सासवड नावाचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे, आणि अशा पर्वतांच्या देवालयाच्या रांगेत आम्हाला या अभंगावर तुमच्याकडनं चिंतन ऐकण्याची अपेक्षा आहे.
कुणीच काही उपजतच मातेच्या उदरातनं विद्वान म्हणून प्रमाणपत्र घेऊन येत नाही. सगळ्यांचीच काही PhD असत नाही. मी त्यातला काही ज्ञाता वैयक्तिक नाही. पण निदान 8-12 दिवस 15 दिवस महिनाभर अभंग दिला तर त्या निमित्तानं आपल्याला अभंगाचं अवलोकन करता येतं. त्या निमित्ताने गाथा ऑब्झर्व करता येते, अर्थसंगती प्रतिपादन करता येते, अन्वय परिच्छेद लक्षणा प्रतिपादन करता येतात आणि अभंगाची जाती एकदा लक्षात आली की भाव मांडता येतो आणि श्रोत्याला मंत्रमुग्ध करता येतं. संत प्रकरण, नामप्रकरण, मागणी प्रकरण ऐकून ऐकून सप्ताहात ऐकणारे वयस्कर झाले आणि टाळपण किलूचे छटाकावर आले. परंतु समाजात जे परिवर्तन अपेक्षित आहे ते फार काही दिसत नाही. सप्ताह वाढलेत, कीर्तनकार वाढलेत, देणारे वाढलेत, घेणारे वाढलेत, हे त्यांचं प्रारब्ध आहे. पण अपेक्षित परिवर्तन जे ते दिसत नाही याची खंत माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला वाटणं काही पाप नाही. विठ्ठल काही कारण असतील मला आजचा अभंग निवडण्याच्या पाठीमाग. एताणी द्वादश लिंगाणी हे जे शंकराचार्य कृत 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे. मॉनिटरचा आवाज द्या ना मला. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे. त्यात काही शिवालयांच्या तीर्थाचा उल्लेख नाही. मग ते शिवालय मानायचे नाहीत काय? ऐकता ना तुम्ही सगळेजण? मानायची नाहीत काय? मानायची आहे. लिंग पुराण नावाचं प्रकरण असं आहे. कथा किचकट आहे, क्रिटिकल आहे, गुंतागुंतीची आहे, शंका निर्माण करणारी, पण अभ्यासकाला उमगेल. काय झालं? भगवान शिवानं रौद्र रूप धारण केलं आणि क्रोधायमान भगवान शंकर झाले. तसं मुळातच ती देवता तमोगुण प्रधान देवता आहे. रजोगुण प्रधान ब्रह्मा आहेत, सत्वगुण प्रधान भगवान नारायण विष्णू आहेत आणि तमोगुण प्रधान देवता भगवान शम नाम सुखम करोति इति शंकरः हसबदेव का देव, बडा देव, महादेव, त्याच्याकडे ती उपाधी आहे. एक दिवस क्रोधायमान झाले आणि एका नदीच्या काठी परिभ्रमण करत करत पायातली वाळे, गुंडाळीला गजचर्म, हातातला त्रिशूळ, नंदिकेश्वर बरोबर नंदी, भृंगी, शृंगी, कार्तिकेय, गणेश आणि अशोका कुमारी आणि भूत आणि वेताळ हा शंकराचा एकंदरीत त्याच्या पक्षाचा परिवार. तो सगळा समुदाय परिवार बरोबर घेऊन शंकर फिरत असताना ऋषींच्या धर्मपत्न्या शिवेत धारण करून शिवलिंगाची पूजा करत होत्या. कथा नीट ऐका. आणि त्या अक्षत म्हणजे तांदूळ आणि बिल्वदल समर्पित करून भगवान शंकराची आराधना करत असताना अचानकच शंकर परमात्मा प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यांचं स्वरूप कर्पूर गौरम करुणावतारम अशा स्वरूपाचं दिसायला लागलं. कर्पूर गौर म्हणजे कापूर ज्या अंगाचा असतो तसं त्यांचं अंग दिसायला लागलं. डोळे विस्फुरलेले होते आणि क्षमा मागतो या सगळ्या माता भगिनींची रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे बऱ्याच वाक्याची कीर्तनात भीती वाटते, भय वाटतं, एडिट होतात, वाक्य ते सुटल्या जातात, लोक व्हायरल करतात, निंदा टिप्पणी टीका होती. आपलं मातीत जाऊ दे, संप्रदायाला गालबोट लागेल असं आपलं वागणं नसावं याची खंत आणि भीती वाटते. भगवान शिवाचं स्वरूप फार बलदंड मोठं झालं. कर्पूर गौरत दिसायला लागले. सगळ्या त्या स्त्रिया हातात बिल्वदल घेऊन शंकराच्या पिंडीवर समर्पित करणार. तेवढ्यात काही स्त्रिया म्हणाल्या, अगं प्रत्यक्ष शिवतत्व समोर आलंय, आता लिंगाला फुलं वाहण्यात, फळं वाहण्यात आणि पाणी घालण्यात काय मजा आहे. ग्रामपंचायत सदस्यापेक्षा कॅबिनेट मंत्री जर घरी आला असेल तर सदस्याला नाव ठेवावं असं माझं मत नाही, पण कॅबिनेटला शेक हँड करावं असं माझं पर्सनल मत आहे. यावर तुमची इच्छा काय असेल ते नंतर कमेंट तुम्ही करा. भगवान शिवतत्व समोर आलं आणि आल्यानंतर सगळ्या जणीनं भगवंताला आळवलं आणि आठवलं आणि स्मरण केलं. काहीतर वेदविदुषा स्त्रिया होत्या आणि त्या मंत्रघोष करायला लागल्या. हरिहि ओम, भगवंताची स्तुती करायला लागल्या. ध्याये नित्यं महेशं रजतगिरणं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशु मृगवराहस्तप्रपन्नम. भगवान शिवाचं वर्णन करायला लागल्या त्या आणि स्मरण सुरू झालं
काहींच्या डोळ्यात आसवांच्या धारा आल्या आणि काही मनानं शांत स्थिर झाल्या आणि शिवस्वरूपाला आठवत होत्या. तेवढ्यात शिवलिंग विस्फुरलं. मराठी ऐकती तुम्हाला. प्रदीर्घ लांब झाल्यामुळं ऋषी स्नान करून आले आणि त्यांना असं चित्र दिसलं की आमच्या सगळ्यांच्या पत्न्या शंकराच्या सभोवतावाली सेवा करत नाचतायत, डुलतायत, शिवतांडव करतायत आणि डमरू वाजवतायत. इथे प्रत्याहार महेश्वर आणि सूत्राणी हे चरम वाद्यातनं सूत्र व्याकरणाचे बाहेर पडतायत आणि या सगळ्या मंत्रमुग्ध झाल्या आहेत. पण एका पुरुषाला सोडून अन्य पुरुषासमोर थांबणं आणि नृत्य करणं हा अधर्म आहे असं त्या काळातल्या ऋषींच्या लक्षात आलं. भलं देव असला तरी हा व्यभिचार होतो म्हणून त्यांनी पाणी घेतलं आणि शाप दिला, शिवा तुझं लिंग छिन्न विच्छिन्न विस्तीर्ण होऊन त्याचे तुकडे तुकडे होतील. पुरावा लिंग पुराण. ऐकताय ना? त्या शिवलिंगाचे सूक्ष्माती सूक्ष्म तुकडे तुकडे झाले जे मायक्रोस्कोपीतनं स्कॅन करता येत नाहीत. असे काही तुकडे महाराष्ट्रात, भारतात, संपूर्ण विश्वात, जगतामध्ये पडले आणि तिथे तिथे शिवलिंग स्थापन झालं. त्यापैकीच एक भुलेश्वर नावाचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थातल्या देवाला जरा सुद्धा भुललेलं आवडत नाही. आणि शीर्ष शब्दाचा अर्थ आहे डोकं, म्हणून या गावाचं नाव माळशिरस आहे. शीर्ष म्हणजे डोकं. या सगळ्या शरीरात डोक्याला, मेंदूला विशेष महत्व आहे. मेंदू निकामी झाला की पाय, डोळे, हात काम करीत नाहीत. तुम्ही ज्यांना ज्यांना अर्धांग वायू झाला त्यांना संकट विचारा. मेंदू निकामी होतो. शीर्ष म्हणजे प्रमुख, लीडर, प्रणेता, डोकं असा त्याचा अर्थ आहे. आणि उंच आहे तर तुम्ही टेकडीवर आहे असा माळशिरस या शब्दाचा अर्थ लावाल पर्वताच्या रांगेत. तसा आध्यात्मिक अर्थ नाही. इथं काय माहिती का, हे स्वादिष्ठानापासून मूलाधारापर्यंत, सहस्राधारापर्यंत एक एक कमळाच्या पाकळाच्या टेकड्यात योग प्रक्रियेमध्ये. आणि मग त्या टेकडीवरती एक योगी आहे. त्या योग्याला ध्यानधारणा करावी लागती. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खिचरी प्राणायामी बैसला, ही टेकडी आहे, मेरुदंड आहे. आणि या टेकडीवरती तो साधना करतो आणि तिथे भगवान भुलेश्वर उमेसह वर्तमान नृत्य करतो. आजही काही साधकांना पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला डमरू आणि भगवान शंकरातल्या पायाच्या वाळ्याच्या नुपुरांचा आवाज येतो असं काही तत्ववेत्यांचं या प्रभागात मत आहे. त्याच्या मुलाखती मी स्वतंत्र घेतलेल्या आहेत. विठाल माझ्या जीवनात जेव्हा मला संन्यास घ्यायचा होता तेव्हा एखाद्या ज्योतिष तत्ववेत्याला विचारण्यापेक्षा आणि एखाद्या पंडिताला विचारण्यापेक्षा मी एकदा, यादव महाराज तुम्हाला आठवत असेल, मी एकदा बेल, केळी, फळं घेऊन या पवित्र मातीत आलो होतो. आणि आल्यानंतर तिथल्या गुरव पुजाऱ्याला मी रिक्वेस्ट केली, शिवपिंड बाजूला सरकवली, आत चांदीच्या वाटीत पेढे आणि केळी समर्पित केल्या. आणि माझ्या जीवनात आतापर्यंतच्या काळात मी धाई मोकळून कुठे रडलो असेल तर ते ठिकाण आहे भुलेश्वर. एवढा रडलो की असं वाटलं एक तर आपण हे जगत पाहणं बंद करावं वा चांगलं वागावं, अशा दोनच स्टेप माझ्या समोर होत्या. आतापर्यंत आपलं आयुष्य वाया गेलं, निदान उरलेलं आयुष्य तरी भगवत चिंतनात साधनेत जावं म्हणून मी 11 पेढे आणि 11 केळी त्या वाटीत ठेवल्या. त्या गुरवाणी बिचारांनी श्रद्धापूर्वक पूजा 4 मंत्र म्हणाले. मंत्रवेत्ता मी स्वतः होतोच. मी डोळे झाकून पठण करत होतो. आणि मग पाहिलं तर त्यापैकी 7 पेढे आणि 9 केळी भगवंताने स्वीकारल्या आणि उरलेला प्रसाद माझ्या हातात आला. आणि मी ठरवलं आता मला प्रपंच सोडून संन्यास घेण्यात हरकत नाही. माझ्या जीवनात हे कपडे घालण्यासाठी कौल कुठे मिळाला असेल तर पुरंदर तालुक्यातल्या माळशिरसजवळच्या भुलेश्वरच्या. हे रेकॉर्डिंग करताना बोलतोय कारण हे अजरामर होतं. हे शूटिंग रेकॉर्डिंग हे कुठे जात नसतं. कायम हार्डिक्सला, कोणाकडे तरी सेव्ह, कोणाकडे तरी मोबाईलला, कोणाकडे तरी संगणकात ते ठेवल्या जातं. म्हणून मी तुम्हाला ही प्रॅक्टिकली मला आलेला अनुभव तुमच्या समोर मांडला. बुवा येतील, कीर्तन करतील आणि जातील. ज्यांनी शिवपिंडीची पूजा केली आहे त्याला प्रचिती आणि प्रत्यय आलेला आहे. त्यातला एक मी स्वतः सदस्य आहे. आज मोरे मला म्हणायचे तुम्ही लवकर या.
पण मला काही व्यापामुळं येता आलं नाही, त्याबद्दल क्षम्यताम परमेश्वर. एक झालं प्रकरण. इथे उमा स्वतः वास्तव्य करते आहे आणि अजून एक चिंतन आहे. शिवलिंगाच्या खाली अदृश्य स्वरूपात 3 गंगा नद्यांचा त्रिवेणी संगम या पवित्र मातीमध्ये आहे. ज्याची क्षमता आहे, ज्याचं कौशल्य आहे, ज्याचं आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र जाग आहे आणि ज्याच्यावर नितांत गुरुकृपा आहे, त्यांनाच या स्थानाचं महत्व कळेल, अन्यांना कळणार नाही. लक्षात. अजून ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. साक्षात जगत उत्पत्ती करता ब्रह्मा तप शब्द ऐकलं आणि साधनेला प्रवृत्त झाला. प्रॅक्टिकली ब्रह्मदेव 4 मुखाचे मी पाहिले न पाहिले मला माहिती नाही, परंतु आपल्याकडं विठ्ठलपंत आणि रुक्माई मातेच्या उदरी जन्माला आलेले श्री सोपान काका हे प्रॅक्टिकली ब्रह्मदेव आहेत आणि त्यांचं वास्तव्य आसवड नावाच्या गावी आहे. सा म्हणजे ती, वड म्हणजे सावली. कळलं का? संस्कृतात शा शब्दाचा अर्थ आहे ती आणि सहा म्हणजे तो. ती वडांची शीतल शांत सावली सासवड आणि तिथे ते लिंग आहे आणि त्या लिंगाच्या चरण सानिध्यात काकांची संजीवन समाधी अशा प्रकारची आहे. अजून म्हाळसेच राहणं, वागणं, बोलणं, समारंभ, पूजन, हळदी कुंकू, नृत्य, गायन आणि खंडेरायाला समर्पण याच पवित्र मातीत झालं. असा पुरंदर अत्यंत देखणा आहे. पुरंदर शब्दाचा अर्थ राजा असा होतो आणि हा तालुका पुण्यातला राजा आहे असं म्हटलं तर ते वावगं. पुरंदराचा हा परमात्मा असं वचन आहे. पुरंदराचा राजाच्या पवित्र मातीतला हा परमात्मा असा त्याचा अर्थ लागतो. बाणू सुद्धा याच प्रभागात हळदीच्या शिवलिंगाला घडवून आपलं समर्पण करते आणि परमात्मा तिच्यावरती प्रसन्न होतात. म्हणजे म्हाळसा आणि बाणू या दोघींचं सत्ता केंद्र हा प्रभागात आहे आणि मार्तंड भैरव श्री खंडेराया या पवित्र मातीत राहतात. माझा तो कुलस्वामी आहे. संन्याशानंतर कुलदेवी कुलदैवत नसतं, पण भावना जीवनातली संपत नसते. परवा तुम्ही त्या पवित्र मातीत मला अश्वारूढ म्हाळसा आणि मल्हारी मार्तंड दिले. ते अजरामर माझं शरीर आहे. इतिहासात भविष्यात पुढचे घरचे लिहून ठेवतील यातील मात्र शंका अजिबात नाही. मोरगाव नावाचं गणेशाचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तुमच्या कानावर घालून सांगतो मी की पंढरपूर जसं वारकरी संप्रदायाचं माहेर आहे पंढरपूर आपल्या, तसं गाणपत्य संप्रदायात जगातल्या गणपती उपासकांचं माहेर आणि पंढरी काय असेल तर मोरगाव हे स्थान पवित्र आहे. लक्षात धरा. जवळ आहे तुम्हाला सुपा नायगाव मोरगाव जवळ आहे आणि मोरगाव ही गाणपत्याची पंढरी आहे. योगींद्र महाराजांनी आद्य शंकराचार्यांच्या सूचनेप्रमाणे गाणपित्र योगींद्र पीठ स्थापन केलं आणि गणपती या देवतेच्या प्रचार प्रसाराचं माध्यम पुरंदर तालुका विश्वात यशस्वी ठरला. जगात विश्वास ऑल वर्ल्ड संपूर्ण हा तालुका यशस्वी ठरला. अजून देगलूरकरांचं घराणं पुण्यातल्या पुरंदरचंच मुळात ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? जरा प्रसन्न राहा सगळेजण. त्याचबरोबर शिवाजी महाराज, त्याच्यानंतर पुन्हा माणकोजी महाराज बोधल्यांचं मूळ वंशजांचं गाव पुरंदर सासवड हे जगताबांचंच गाव आहे आणि माझ्याही पूर्वजांची पवित्र माती ही राजुरी नावाचं इथं तुमच्या जवळ गाव आहे. शहाजीराजांच्या काळात, मालुजीराजांच्या काळात त्यांच्यावर कामगिरी सोपवली होती. त्यांना महाराजांनी प्रश्न विचारला, ते काम यशस्वी फत्ते झालं. मग आता तुम्हाला मी काय देऊ असं विचारलं, तेव्हा लोककल्याणासाठी पथावरती पाणी असावं म्हणून ती जोशी विहीर शिवलिंगाच्या आकाराची तयार करण्यात आली. मग आमचं घराणं तंजावरला गेलं, तिथं युद्धात सक्रिय झालं आणि तिथनं पुन्हा ते विजापूरला गेलं. आदिलशाही त्यांनी पाहिली, डोळ्यात त्यांच्या पाणी आलं. बीडचे जनी जनार्दन यांच्या अंगाला दावं बांधून मोठ करून हत्तीच्या पायाखाली देणार, तेवढ्यात केशव भट्ट ओरडले आणि केशव भट्ट ही जनी जनार्दन स्वामींच्या समवेत मराठवाड्यात देवगिरीच्या प्रभागात उदयगिरीला म्हणजे उदगीरला आले. तिथून ते बीडला आले. बीडचं जुनं नाव बिज्जल, चंपावती, श्रीवर्धन आणि तिथून गणपतीचा साक्षात्कार झाल्यावर बीड जिल्ह्यातल्या नवगण राजुरीला आमचं घराणं स्थिरावलं. पण मूळ पूर्वजांचं स्थान पुरंदरच. एवढे आळशी श्रुती मी कुठे पाहिले नाहीत. विठ्ठल कल्पना करा, बीड प्रभागातला माणूस 1600च्या शतकातल्या गोष्टी तुमच्या समोर सांगतो, तुम्ही निवांत किलोमीटरच्या दगडासारखे बसलात. कीर्तन तुम्हाला कसं कळेल हा प्रश्न मला समोर पडला. लक्षात आला.
तुम्ही तत्वज्ञानाचे उपासक नाही, तुम्ही फरसाण चिवडा ही तुम्हाला लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. इकडे मार्तंड भैरव म्हणजे भगवान शंकरच, इथे भुलेश्वर भगवान शंकरच. त्याची अर्धांगिनी आदिनाथ उमा बीज प्रगटले, ती उमा मात्र इथेच. माझं असं मत आहे, तुम्हाला पटेल न पटेल, परंतु क्षीरसागराच्या तीरावरती शक्तीचे कर्णकुहरी ज्ञानोबा वर्णन करतात. त्रिपुरारीनं मंत्र दिला आणि मंत्र दिल्यानंतर उमा जगाच्या पाठीवर कुठे फिरली, तर त्याचं उत्तर आहे या शिवतत्वात ती भुलेश्वरला आली आणि तिने त्या मंत्राचं जनजागरण केलं आणि नाथपंथ परंपरेचा उदय आणि विकास भारतात संपूर्ण घडला. असं पवित्र स्थान आहे. त्यामुळं आणि चैत्र आलाय, चैत्रात आता रामाचं चिंतन, चैत्रात आता मारुतीचं चिंतन करावं, ही परमार्थातल्या बुवांना सुगी कालखंड सीझन कळला पाहिजे. निवडणुकीच्या काळात काय बोलावं, निवडणूक झाल्यावर काय बोलावं. नेते जसे निवडणुकीच्या काळात फक्त उद्घोषणाच करतात, तो त्यांचा सीझन असतो, तसं बुवांना चैत्र कळावा, श्रावण कळावा, गणपती कळावा, नरसिंह जयंती कळावी, मारुती जन्म प्राकट्य कळावं. विठ्ठल जरा मला बरं नाहीये, जरा जास्त गोळ्यांचा ड्रग घेतल्यामुळं मला गरगरतंय, तोंड कोरडं पडतंय. यापेक्षा उच्च आवाजात मी ओरडेल अशा अपेक्षा माझ्याकडनं करू नका. या शांत स्वरातच तुम्हाला मनपूर्वक चांगलं ऐकावं लागेल. हे यातले येणारे सगळे मला खूप प्रेम देणारे मांडणारेच सगळे जण आहेत. आमचा शिवा बावस्कर माझाच मनुष्य आहे. त्याच्यानंतर चिरंजीव समाधान महाराज माझे मानस पुत्र आहेत. त्यानंतर अक्रूर साखरे माझ्या जिल्ह्यातलाच एक युवक चांगला उत्तम कीर्तनकार आहे. संजय नाना धोंडगे माझे चांगले जवळचे स्नेही आहेत, देखणं कीर्तन करतात, शासकीय पुरस्कारही त्यांना मिळाला. त्याच्यानंतर पांडुरंग बाबा गिरी हे माझे आळंदी कालखंडापासून पठाडे बाबांच्या पासूनचे सन्मित्र आहेत. बाकी सगळेच माझे, या सगळ्यांचं भलं व्हावं अशा अपेक्षा करतो. म्हणजे हे सुद्धा येणाऱ्या काळात शिकण्यासारखं आहे की एका वक्त्यानं अन्य वक्त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. हा एक संदेश त्याचं कीर्तन होतं काय, बरं त्याचं होतं, तुम्ही घेतलं होतं काय, अच्छा अच्छा ठीक आहे. हे उपहासात्मक बोलू नये. विठ्ठल भगवान विष्णू परमात्म्याचे अनंत अवतार आहेत. मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, बौद्धानी, कलंकी. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय ना, हे अवतार आहेत. श्रीमद भागवतामध्ये 24 प्रतिपादन केलेत. किती? 24. श्रीमद भागवतात 24, गर्गसंहितेनं 6 आणि महाराष्ट्रातल्या संत प्रकरणात 10 अवतार मानलेले आहेत. किती? 10. त्या अवतारापैकी 2 अवतार यशस्वी अवतार आहेत. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनांचा संहार करून त्यांनी सज्जनांची गुढी उभी केली असं जे दैवत आहे, त्या 2 देवाचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार, श्री अयोध्याधीश, भरताग्रज, सीतावल्लभ, कितीतरी कौशल्यात्मज, रघुकुलतिलक, सूर्यवंश उपासक असे जे रामचंद्र आहेत ते एक, आणि दुसरे यादवेंद्र. एक राघवेंद्र आहेत, दुसरे यादवेंद्र आहेत. एक रामचंद्र आहेत, दुसरे कृष्णचंद्र आहेत. चांद्रवंश आणि सूर्यवंश
या दोन वंश विस्ताराचा संबंध श्रीमद भागवतात प्रतिपादन केलेला आहे आणि काही ठिकाणी नागवंशाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. कित्येक लोकांना माहिती नाही आता की आपण यादवांचे वंशज आहोत काय. कित्येक लोकांना माहिती नाही आपण परमार म्हणजे पवारांचे वंशज आहोत काय. कित्येक लोकांना कळत नाही आपण चालुक्यांचे वंशज आहोत काय. कित्येक लोकांना कळत नाही की राष्ट्रकूटांच्या काळातले आपण ग्रामकूटाध्यक्ष आहोत काय. कित्येक लोकांना आई, आजी आणि पणजी इथपर्यंत नावं पाठ असतील तर देवांची शपथ. काही लोकांना श्राद्ध तर्पण करताना वडील, आजोबा इथपर्यंत सांगता येते, पंजोबाचं नाव सांगता येत नाही, असा दुर्दैवी काळ आलाय. पण आपल्या घराण्यात मिनिमम 16, 17, 21 पिढ्यापर्यंत नावं आपल्या पाठ असली पाहिजे, माहिती असली पाहिजे. त्याच्याशिवाय काम होत नाही. तुकोबराय कृतज्ञता व्यक्त करतात. कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी. तर संत शब्दात राघव, केशव, बाबाजी यांचा उल्लेख नाही. संत शब्दाचा अर्थ आहे माझे पूर्वज येथ वडील जे जे करीती ते त्यांच्या कृपेनं कुलदैव ठाऊक आहे. विठ्ठला कृष्ण या दोन देवतेला विशेष महत्व दिलं. हो, मग पांडुरंग परमात्म्याचं चिंतन नेमकं मांडायचं तरी कुठं, हा प्रश्न आहे. मग त्याचं एक उत्तर आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, उभा विटेवरी शंख चक्र गदा शंख चक्र गदा वादकाचं एखादं पर्ण घ्यावं, हलताना धीरकीट बोट हलत पाहावं, पक्वादाच्या पानाला कत करताना घ्यावं. कुणी श्रोते माता भगिनी प्रसन्न असतील तो चेहरा स्कॅन करावा. हे टाळकरी प्रमाण म्हणताना तिकडे त्याचं थोडं मुंडकं हलवावं अशी माझी प्रार्थना आहे. विठ्ठल आता होऊन गेलं. परत आहे, परत प्रसंग येणारच येतो. माझा अर्थ एवढाच आहे की सगळ्यांना घेतलं म्हणजे आनंद वाटतो. नाही तर मग दोन कॅमेरे पाहिजेत, एक कंटिन्यू माझ्याकडे 90 अंशाच्या कोणात आणि इकडनं तुम्हाला स्कॅन करणारा एक, असे दोन साधारणपणे असावेत तर ती मजा येते, नाही तर मजा येत नाही. चला, देखिला देखिला देवा आधी आणि समाधान जीवा म्हणून मी असा हात केला. डोळ्यांनी पाहिल्यानंतर अवताराची कशी तो राशी आहे आणि त्या परमात्म्याला मानलं पाहिजे. पण त्या परमात्म्याचं सौभाग्य असं आहे, त्या परमात्म्याला एकट्याला कंठवत नाही, एकट्याला आवडत नाही, एकट्याला समाधान वाटत नाही. तो गोपाळांच्या, गोपींच्या, वैष्णवांच्या, हरिभक्तांच्या मेळ्यात, दिंडीर वनात, लोहदंड तीर्थाजवळ, चंद्रभागेच्या काठावर मातृपितृभक्ती करणाऱ्या पुंडलिकाच्या सेवेला वेडापिसा होतो आणि विटेवरती उभा राहतो. वामांगी रखुमाई ती सुद्धा बाजूला आहे, तिला बाजूला ठेवण्याचा हेतू असा आहे, स्त्री डावलली नाही, तिला प्राधान्य दिलं नाही असा त्याचा अर्थ नाही. पण हे बघ, तुला कंटाळवाणं होईल, वेळ तुझा वाया जाईल. मला कंटिन्यू लोकांची सवय, वैष्णव माझ्याकडे येणार आहेत, तुला जरा सुद्धा फुरसत मिळायची नाही, थांबतानाच बाजूला थांब, कारण लोकांची गर्दी माझ्याकडे राहील, मला लोकांविना करमत नाही, असा माणसाळीला देव ज्याचं नाव आहे त्याचं नाव पांडुरंग. लक्षात घ्या.
मला सगळ्या भक्तांना जवळ घ्यावं वाटतं आणि तू कंटाळून जाशील, त्यामुळे मला स्वतंत्र मतदारसंघ दे आणि तुला स्वतंत्र ठेव. त्या काळातच आरक्षण तिने दिलं होतं. परमात्मा प्रसन्न झाले. असा पांडुरंग परमात्मा. पण पांडुरंग परमात्मा धर्माधिकारी सरपंच साहेब एकटा राहत नाही. विठोणे श्री वाहिला देवराणा, वाटमीन देवराणा हा प्रश्न तुमच्या मनात पडायला पाहिजे. म्हणजे काय तर विठोणे श्री, विठ्ठलाने, श्री म्हणजे डोक्यावर, समर्थांच्या श्लोकाचा अर्थ आहे. विठोणे श्री वाहिला देवराणा म्हणजे काय, विठ्ठलानं श्री म्हणजे डोक्यावर, वाहिला म्हणजे ठेविला, देवराणा म्हणजे शंकरपिंड. यालाच प्रमाण शंकराचार्यांचे परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवान शंकराला एकट्याला करमत नाही, शिवाला बरोबर घेऊन ते राहतात. मार्तंडाला जवळ घेतात, भुलेश्वराला जवळ घेतात, ओमेलाही प्रार्थना करतात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. एकटा राहत नाही, केवळ शंकर येत नाहीत तर शंकराला प्रार्थना करतात. उमा मातेलाही बरोबर आणा बर का. म्हणजे त्या काळात वारीला जाताना सुद्धा शंकर आपल्या उमेला बरोबर नेत होते. तुम्ही पण वारीला जा, फक्त आपलीच उमा बरोबर न्या, एवढीच प्रार्थना. आणि आपल्या संप्रदायात असा नियम आहे, हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय गुढी साखरेच्या ठाई. विठ्ठल विठ्ठल दोन्ही एकच आहेत ना, काही भेद नाही. हरी आणि हर म्हणून आपल्याकडे एकादशीला किंमत आहे आणि सोमवाराला किंमतच आहे, शिवरात्रीला किंमत आहे, प्रदोषाला किंमत आहे आणि द्वादशी एकादशीला किंमत आहे. आपल्या संप्रदायात शिवाचा अभेर केला तर विठ्ठला राग येतो आणि विठ्ठलाचा त्याग केला तर शंकराला क्रोध येतो. त्यामुळे दोघंही आपले असावेत. म्हणजे सत्ताधीशही आपला असावा आणि विरोधकही आपला असावा. विठ्ठल आणि या दोघातलं चांगुल पण जे असेल ते स्वीकारावं. सत्ता असून आणि सत्तेत नसून वाईट असेल तर त्यागावं आणि जे चांगलंय ते संग्रहित करावं. म्हणजे आपल्याला मधमाशी सारखा क्षण आणि कण संचित करण्याची बुद्धी असावी असं भगवान दत्तात्रयाचं भागवतात वचन आहे. 24 गुरु करताना कुणाकडनं काय घ्यावं. क्षमा मागतो माझ्या माता भगिनी उभ्या आहेत. एक स्त्री सदैव उभा राहते नटून खटून, प्रकर्षेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा. ती लावण्यवती असते आणि पाहत राहते. तिला विचारलं का ग, तिची भावना वेगळी असते पण त्याचा अर्थ दत्तात्रयाने भागवतात वेगळा ओळवला. ती जशी एकनिष्ठतेनं वाट पाहते तस देवाची वाट जीवानी पाहिली की त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ते सांगताना गदगद होतं की पोरच माझी ते तुम्हाला आल्यावर सांगतील सगळं. विठ्ठल विठ्ठल हो. पण आपल्या संप्रदायात एवढा विस्तार व्यापक असला तरी अट्टहास असा आहे. एक धरीलाची ती आम्ही रखुमाईचा बदे, आम्ही रखुमाईचा बदे, आम्ही रखुमाईचा बदे. एक धरीलाची ती आम्ही रखुमाईचा बदे, आम्ही रखुमाईचा बदे, आम्ही रखुमाईचा
पती. आता न अन्य इति अनन्यता, बर का, न अन्य इति अनन्यता, सर्वसंगी विठ आला तू एकला आवडशी. या अर्थानं विठ्ठलावरती वारकरी संप्रदायाचं अधिकच प्रेम आहे. हो आहेच, कारण तो देव असा आहे, आपणच देव होय गुरु. देवाची भूमिका निभावतो आणि गुरुची भूमिका निभावतो असा माझ्या विठोबाचा प्रेमभाव असल्यामुळं अन्य देवाकडे जावं असं वाटत नाही, पण अन्यांना टाळावं असाही अधर्म नाही. वाक्य नाही कळलं तुम्हाला? अरे ज्यांच्याकडे पद आहे त्यांना मानाच, पण पद नाही म्हणून त्याचा अपमान करणं योग्य नाही. विठ्ठल भगवान शंकराचे अनेक अवतार आहेत. एक मार्तंड भैरवाचा अवतार तुमच्या समोर मांडला मी. काल भैरवाचं स्थान नायगावला आहे, मोठं देवखण आहे. म्हणजे मी रामकाकाच्या कालखंडातही गेलो, मोरे काकांच्या कालखंडातही गेलो. सगळ्यांचं प्रेम आपल्यावरती नितांत स्वच्छ अशा प्रकाराचं आहे. श्रोते हो, ते एक प्रभावी दैवत आहे. कंडारी प्रभावी सोनारी दैवत आहे आणि त्या दैवतेला आपण मानलं पाहिजे. कुलधर्म कुलाचारात कुलदेवी आणि कुलदैवत मानलंच पाहिजे, त्यात भेद करता कामा नये. पूर्वजांचा तो नेम आहे, तो धुळीला मिळवता कामा नये. आपण तो शिष्टाचार पाळलाच पाहिजे. आपल्या हातानं देवांची विटंबना हा स्वैराचार बरा नाही, तो मानला पाहिजे. मग हा कालभैरव सुद्धा भगवान शंकरच आहे. वीरभद्र हाही भगवान शंकराचा अवतार आहे. आता तुम्ही कालभैरवाच्याच दोघं गावातले असल्यामुळं अष्टभैरवाचे नाव तुमच्या दोघांच्या पाठ असतीलच अशी भावना व्यक्त करायला हरकत नाही. रुरु भैरव, कालभैरव, आशितांग भैरव, बालभैरव, रुद्रभैरव इत्यादी 8 भैरव आहेत. म्हणून काशीची तीर्थयात्रा केल्यानंतर लगेचच तुम्हाला पुण्य मिळेल अशी भावना करू नका. काशीचा मुख्य चौकीदार म्हणून ज्यांना मान्यता आहे, दंडाध्यक्ष भैरव, त्याचं नाव आहे काशिका पुराधिनाथ काल भैरवम भजे. भज भजत परस्मय गंधा धातू. भज शब्दाचा अर्थ भज सेवायाम, सेवा करणे. असं जे दैवत आहे ते दैवत काशी तीर्थक्षेत्रात वाराणसीत आहे, गंगेच्या काठावरती. त्याला नमस्कार केल्याविना काशीच्या यात्रेचं पुण्य मिळत नाही. ज्योतिबा भगवान शंकराचाच अवतार आहे. कोल्हापूर प्रभागात तुम्ही गेलात तो तुमच्या लक्षात येईल. त्याचा गुलाल एक विशिष्ट रंगाचा आहे. त्याची अर्धांगिनी सुद्धा अश्वारूढ आहे. बऱ्याच लोकांना ज्योतिबा खंडोबा, त्याची अर्धांगिनी, याची अर्धांगिनी आणि अश्वावर कोण पुढे कोण मागे हे बऱ्याच लोकांना कळत नाही. यामध्ये फसगत होते. श्रोते हो, खूप अवतार आहेत भगवान शंकराचे. निवृत्तीनाथ दादा हा भगवान शंकराचाच अवतार आहे. यापेक्षा पुढचं माझं वाक्य, त्या वाक्याला तुमच्या माता भगिनी पुरुषाकडनं टाळ्या अपेक्षित आहेत. स्वराज्य स्थापन करून तोरण बांधून आटके पार भगवा फडकवणारा माझा महाराष्ट्राचा राजा सुद्धा भगवान शंकराचाच अवतार आहे. इंद्रजनी जन्म पर वाढव सदंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज है. असा राजा होणे नाही. एवढं बलदंड स्वरूप. आणि त्याच्यानंतर आता छावा नावाचा सिनेमा जो आलाय, सप्ताहात गावागावात दाखवतायत. यापूर्वी सिरियलला आणि सिनेमाला आम्हीच कीर्तनातून विरोध केला, पण आता प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, एकदा तरी जीवनात 7 दिवसाच्या कालखंडात सप्ताह आयोजक, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी पडद्यावरती छावा गावागावात दाखवला पाहिजे. लक्षात घ्या. काय हालापेष्टा भोगाव्या लागल्यात आपल्याला या धर्मासाठी. धर्म टिकवलाय कसा पूर्वजाने आपल्या, त्याची लाज आपल्याला वाटली पाहिजे. विठ्ठल काय महाराजांना असह्य वेदना का कालखंडात झाल्या असतील तरी काल परवा एक मुंबईतला नेता कोणीतरी असा किंचाळत होता मीडिया तंत्राला की ते लोक काही तसं करणार नव्हते, पण पंडितांच्या सांगण्यामुळे त्यांनी ते केलं असावं. म्हणजे वळवलं पुन्हा इकडे. काय करावं आता? कुणी कुणी उद्या बोला आमच्याकडेच येतोय. विठ्ठल विठ्ठल. हो, पण सेम मी खा म्हणलं, तू का खाल्लं हा प्रश्न महत्वाचा आहे ना. मी म्हणालो फोडणी दिल्यावर चांगलं लागतं, ते खाऊ नये ना आपण. श्रोते हो, मायबाप हो, धर्म धारण केला
तर धर्म आपलं रक्षण करतो, धर्म आपण धारण नाही केला तर धर्म आपली अवहेलना करतो. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा. ज्ञानोबा म्हणाले ज्याचा त्याचा विहित धर्म ज्याने त्याने पाळलं, हाच धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आपल्यात भेदाभेद आहे का? वारकरी टायटल खाली आपण सगळेजण एक आहोत. आता जोशी पण मेलं, भोसले पण समाप्त झालं, जाधव पण स्थिरावलं. आता महामुनी नाही, आता वैष्णवाच्या यादीत वारिंग करू ती वारकरी आहे. त्यामुळे भेदाला थारा इथे शिल्लक राहत नाही. विश्वात जगातल्या सगळ्या दुष्ट आणि मित्रांचं मैत्रत्व भाव हे ज्ञानोबराच्या पसायदानाची फलश्रुती आहे. विठ्ठल वीरशैव भगवान शंकराचाच अवतार आहे. नंदिकेश्वर भगवान शंकराचाच अवतार आहे. कार्तिक स्वामी हा त्यांचाच पुत्र आहे. गणपती त्यांच्याच परिवारातला आहे. देवी त्यांच्या घरातलीच कॅबिनेट महिला व बालकल्याण आहे. हे त्याच घराण्यात ते सगळे आहेत ना. कल्पना करा तुम्ही. त्यामुळे त्यांना टाळता येत नाही, ओगळता येत नाही, सोडता येत नाही. आणि वैष्णवानाम यथा शंभू आपल्या संप्रदायाचा खरा वारकरी, ऊर्ध्वपुंड्र लावणारा, गळ्यात माळ घालणारा, रुद्राक्षही ठेवणारा, सोमवारही करणारा, एकादशी धरणारा, पंढरीला जाणारा जगातला कोणता वैष्णव असेल तर त्याचं नाव महादेव श्री शंकर हे त्याचं वर्णन आहे. विठ्ठल प्रमाण दिलं तुम्हाला. शिरोमणी महादेव जगातला वैष्णव कोण आहे? वैष्णवानाम यथा शंभू. शंभू शंकरच वैष्णव आहे. त्यामुळे आपण भुलेश्वरात गेलो की समजावं, वैष्णव परंपरेच्या आचार्यांनी आपल्याला निमंत्रण दिलं. खंडेरायाकडे आपण गेलो की आपण देवता म्हणून अपमान न करता आपण आदिनाथाकडे आलो आणि ते आपल्याला बोध करतील अशी अपेक्षा मनात धरली पाहिजे. असं ते दैवत आहे आणि त्या दैवताचे अवतार भिन्न भिन्न आहेत. त्यात चैत्र पौर्णिमेला निर्माण होणारा आणि जगाचं भलं करणारा मारुतीचा अवतार कितवा असं विचारल्यानंतर रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा आखाड्यातले साधू संमलित होते तर काही ब्राह्मण त्यात होते आणि धर्मशास्त्र चर्चा महंतांची मीडियातून प्रसमोर गाजली. आजही गुगलला, नेटला, ABP माझा का TV9ला तर जर टाकलं ते तर त्र्यंबकेश्वरचं ते चर्चासत्र मोबाईलला आजही तुम्हाला पाहायला येतं. म्हणजे मी जे बोलतो त्याला प्रूफ असला पाहिजे म्हणून तुम्हाला प्रमाण मी ते दिलं. त्याच्यात प्रदीर्घ वाज गाजला आणि ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती तपोनिधी आनंद आखाड्याचे श्रीमंत अध्यक्ष मला म्हणाले, बाबा तू पण त्या धर्मसभेला आलास तर बरं होईल. काही धर्मसभेत जावं आणि काही धर्मसभेत जाऊ नये. कारण जिथे वादविवाद विकोपाला जाईल तिथे न गेलेलं बरं आणि जिथे वादावादातून तत्वज्ञानाचा बोध होईल तिथे मात्र जावं. वादे वादे जायते तत्वबोधा. तत्वबोध असेल तर त्या वादाला चर्चेला जावं. पण वादाच्या विधानानं आपल्या वाक्चातुर्याच्या कौशल्यानं एखाद्याच्या अंतःकरणाला पीळ पडत असेल आणि कलह भांडण लागत असतील ते लेकरे घ्यावं त्याच्यात. म्हणजे सप्ताहात आनंद आणि त्याच्या खाली
टायटल लिहा, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. या सगळ्या प्रकरणाला कंटाळून एकांतात मी संन्यास घेतला. आणि तेच जर आता माझ्या इथं पुढे आलो तर काय देहांत प्रायश्चित्त घेऊन मला लागते शांतता. काय करू आता, ते हॅबिट सवय झाली. शांततेत आनंद मिळतो तत्वचिंतनात. शब्दांचं विभाजन होत नाही, मन डिस्टर्ब होत नाही. एक तर मन विकलांग आहे, त्रासदायक आहे. या मनाची पाटलानं या देह गावाचं वाटोळं केलंय. आणि त्यातल्या त्यात मंडपात निदान 1.5 तास शांत बसावा शिकायला रिक्वेस्ट असते. आणि त्यातही हे जर कामनावाचे